welcome to my channel. Today we are going to learn a new lesson. Its name is World Heritage. Okay, so let us start our lesson. वर्ल्ड हेरिटेज म्हणजे काय रे बाळांनो? वर्ल्ड हेरिटेज म्हणजेच जागतिक वारसा किंवा वारशांचे विश्व जरी आपण इथं म्हटलं तरी चालेल, कारण आपण आज जागतिक वारसा स्थळांविषयी या पाठात माहिती घेणार आहोत. तर आपण सुरू करूया आपला लेसन. वर्ल्ड हेरिटेज साइट इज अ साइट determined by the United Nations Educational, Scientific and Cultural Organization in bracket UNESCO to have significant cultural or natural importance to humanity. मग ह्युमॅनिटी म्हणजे मानवता, मानवतेच्या दृष्टिकोनाने जी काही अशी साईट आहे, साईट म्हणजे स्थळ, ज्याला आपण वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजे काय तर जागतिक वारसा स्थळ. तर ही जी वारसा स्थळ आहे ती कोणाकडनं डिटरमाइन केली जातात, कोणाकडनं ठरवली जातात, तर ती आहेत युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याला शॉर्ट्समध्ये आपण युनेस्को असं म्हणतो. तर त्याचं मिनिंग आहे संयुक्त राष्ट्रसंघाची शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक परिषद म्हणजेच युनेस्को. तर हे युनेस्को ते स्थळं ठरवत असतात आणि या स्थळांमध्ये कोणकोणत्या स्थळांचा समावेश होतो, तर जी सांस्कृतिक आणि नॅचरली म्हणजे सांस्कृतिकरित्या आणि नॅचरल म्हणजे नैसर्गिकरित्या महत्त्वाची आहेत, मानवतेच्या दृष्टीने महत्त्वाची असणाऱ्या स्थळांचा या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होत असतो. ॲज सच द साइट्स आर प्रोटेक्टेड अँड मेंटेन्ड बाय द इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्कोज वर्ल्ड हेरिटेज कमिटी. पहा मग बाळांनो, अशी जी साईट्स आहेत, अशी जी स्थळं आहेत ती प्रोटेक्ट केली जातात, संरक्षित केली जातात, अँड मेंटेन म्हणजे देखभाल केली जाते त्यांची. तर कोणाकडनं? इंटरनॅशनल वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम विच इज ॲडमिनिस्टर्ड बाय द युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी. म्हणजे युनेस्कोची जी वर्ल्ड हेरिटेज कमिटी आहे, जी समिती आहे वारसा स्थळांसाठी तयार केलेली, तर ते हा एक प्रोग्राम घेतात, कार्यक्रम घेतात वर्ल्ड हेरिटेज प्रोग्राम म्हणून. आणि त्याच्यात काय केलं जातं त्या प्रोग्राममध्ये, तर अशी जी काही स्थळं आहेत जागतिक वारसा स्थळं त्यांना प्रोटेक्शन दिलं जातं, त्यांची देखभाल केली जाते. ओके, बिकॉज वर्ल्ड हेरिटेज साइट्स आर प्लेसेस दॅट आर सिग्निफिकंट कल्चरली अँड नॅचरली. पहा मग का दिलं जातं असं संरक्षण आणि त्यांची देखभाल का केली जाते, तर कारण ही जी वारसा स्थळं आहेत ती अशी ठिकाणं आहेत, आर सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण आहेत, कल्चरली अँड नॅचरली सांस्कृतिकरित्या आणि नैसर्गिकरित्या सुद्धा ती काय आहेत, महत्त्वाची आहेत, म्हणून त्यांना संरक्षण दिलं जातं, त्यांची देखभाल केली जाते. दे व्हेरी इन टाईप, ते वेगळ्या वेगळ्या प्रकाराची असतात. अँड इन्क्लूड, अजून त्यांच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो, तर फॉरेस्ट, लेक्स, मोन्युमेंट्स, बिल्डिंग्स अँड सिटीज. मोन्युमेंट्स म्हणजे काय रे बाळांनो, तर स्मारके. लेक्स म्हणजे सरोवर. अशा फॉरेस्टचा, लेक्सचा, मोन्युमेंट्स आणि बिल्डिंग्स अँड सिटीज यांचा समावेश त्याच्यात होत असतो. वर्ल्ड हेरिटेज साइट्स कॅन ऑल्सो बी अ कॉम्बिनेशन ऑफ बोथ कल्चरल अँड नॅचरल एरियाज. मग वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये, जागतिक वारसा स्थळामध्ये हे नॅचरल आणि कल्चरल या दोघांचं कॉम्बिनेशनसुद्धा असतं किंवा असू शकतं. फॉर एक्झाम्पल उदाहरण दिलं त्यांनी चायनामधलं. माउंट ह्युएंगशन in China is a site with significance to human culture because it played a role in historical Chinese art and literature. मग हे दोघांचं म्हणजे कल्चरल अँड नॅचरल कॉम्बिनेशन असलेलं उदाहरण म्हणजे चायनामधील माउंट ह्युएंगशन. तर या साईट, ही जी काही साईट आहे, हे जे काही स्थळ आहे ते कसं आहे, सिग्निफिकंट आहे, महत्त्वपूर्ण असं आहे मानवतेच्या दृष्टीने. टू ह्युमन कल्चर बिकॉज इट प्लेड अ रोल. कोणता रोल अदा करतं ते, इन हिस्टॉरिकल चायनीज आर्ट अँड लिटरेचर म्हणजे जे इतिहासामधले आर्ट आहे, चायनीज आर्ट आणि लिटरेचर साहित्य आहे ते सुद्धा या स्थळामध्ये आपल्याला दिसून येतं. द माउंटेन इज ऑल्सो सिग्निफिकंट बिकॉज ऑफ इट्स फिजिकल लँडस्केप. आणि अजून जो हा पर्वत आहे, माउंटेन आहे, तो कसा आहे महत्त्वपूर्ण, कोणत्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे, कारण त्याच्यात जी कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, जी गुणवैशिष्ट्ये आहेत, फिजिकल लँडस्केप म्हणजे भौगोलिक स्थळ सौंदर्य आहे तिथलं, त्या दृष्टीने सुद्धा ती स्थळ जागतिक वारसा स्थळ म्हणून महत्त्वाचं आहे, ज्याच्यात आपल्याला कल्चरल आणि नॅचरल असं दोघांचं कॉम्बिनेशन दिसून आलं. म्हणजे
History of World Heritage Sites. Although the idea of protecting cultural and natural heritage sites around the world began in the early 20th century, momentum for its actual creation was not until the 1950s. पहा मग बाळांनो, आपण न्यू टॉपिक पाहतोय, म्हणजे ॲक्च्युली जागतिक वारसा स्थळाविषयीच पाहतोय, पण आपण त्याची काय पाहतोय, हिस्ट्री, इतिहास पाहतोय की हे वर्ल्ड हेरिटेज साईट्स कशा पद्धतीने त्याची हिस्ट्री आहे, इतिहास आहे, ते आपण पाहणार आहोत. अल्दो द आयडिया ऑफ प्रोटेक्टिंग कल्चरल, म्हणजे कल्चरल आणि नॅचरल जी स्थळं आहेत, सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशी जी काही स्थळं आहेत त्यांना प्रोटेक्ट करायचं. त्याचबरोबर अराउंड द वर्ल्ड बिगॅन इन द, म्हणजे ही जी कल्पना आहे यांना प्रोटेक्ट करायचं अशा स्थळांना, ही जी कल्पना आहे ती 20th सेंचुरीमध्ये, म्हणजे 1901 पासूनच त्यांच्या मनात किंवा डोक्यात आलेली कल्पना आहे. पण त्या कल्पनेला मोमेंटम म्हणजे चालना केव्हा मिळाली, फॉर इट्स ॲक्च्युअल क्रिएशन वॉज नॉट अंटिल द 1950s. ॲक्च्युअल म्हणजे कोणतीच ॲक्शन त्याच्यावर घेतली गेली नव्हती त्या स्थळांना संरक्षित करण्यासाठी. 1950s पर्यंत, 1950 पर्यंत कोणतीही हालचाल त्यांनी केलेली नव्हती. नंतर इन 1954 इजिप्त स्टार्टेड प्लॅन्स टू बिल्ड द अस्वान हाय डॅम टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर फ्रॉम द नाईल रिव्हर. आणि मग 1954मध्ये इजिप्तने काय केलं, प्लॅन तयार केला. कशासाठी, तर जो अस्वान हाय डॅम त्यांना बांधायचा होता, बिल्ड करायचा होता. कशासाठी बांधायचा होता, टू कलेक्ट अँड कंट्रोल वॉटर. जे नाईल रिव्हरचं, नाईल नदीचं जे पाणी होतं त्याला गोळा करण्यासाठी, कलेक्ट करण्यासाठी आणि कंट्रोल करण्यासाठी, नियंत्रित करण्यासाठी त्यांना हा डॅम बिल्ड करायचा होता, बांधायचा होता. द इनिशियल प्लॅन फॉर द डॅम्स कन्स्ट्रक्शन वुड हॅव फ्लडेड द व्हॅली कंटेनिंग द अबू सिम्बेल टेम्पल्स अँड स्कोर्स ऑफ एन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. आर्टिफॅक्ट्स म्हणजे काय रे बाळांनो, एनी ऑब्जेक्ट्स मेड बाय अ ह्युमन बिईंग. अशी कोणती कलाकृती जी मानवाने बनवली, ह्युमन बिईंगने बनवलेली, जी इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स ज्याला आपण असं म्हणतो. पहा मग हा डॅम बांधण्यासाठी त्या जिथं बांधला जात होता तिथं ॲक्च्युली काय होतं, तर अबू सिम्बेल टेम्पल्स होतं त्या दरीमध्ये, व्हॅलीमध्ये, आणि ती व्हॅली पण त्या डॅममध्ये येत होती. अँड स्कोर्स ऑफ एन्शंट इजिप्शियन आर्टिफॅक्ट्स. आणि स्कोर्स ऑफ म्हणजे काय रे बाळांनो, प्लेंटी ऑफ, मेनी ऑफ, भरपूर अशी ही आर्टिफॅक्ट्स होती, कलाकृती होती. त्या मंदिराला असेल, कोरीव काम वगैरे तिथं जे काही असेल ते, तर हे सगळं ते त्या दरीमध्ये, त्या व्हॅलीमध्ये येत होतं. आणि ती व्हॅली ॲक्च्युअल डॅम बिल्ड करण्याच्या, डॅम बांधण्याच्या ठिकाणी होती. तर मग टू प्रोटेक्ट द टेम्पल्स, आणि ही एन्शंट प्राचीन असं टेम्पल आहे, त्यांना आता काय करायचं होतं, ते प्रोटेक्ट करायचं होतं. मग ते डॅमसाठी त्या टेम्पलला त्या टेम्पलची नासधूस करू शकणार होते का ते, तर नाही, ते तर प्राचीन होतं म्हणून त्यांना ती जसंच्या तसं ठेवायचं होतं. म्हणून त्यांनी काय केलं, ते प्रोटेक्ट करण्यासाठी, टू प्रोटेक्ट द टेम्पल्स अँड आर्टिफॅक्ट्स, UNESCO launched an international campaign in 1959 that called for the dismantling and movement of the temples to higher ground. Dismantling म्हणजे काय रे बाळांनो, तर डिसअसेंबलिंग और पुलिंग डाऊन म्हणजे खाली उतरवणे. तर त्यांनी एक कॅम्पेन तयार केलं, एक मोहीम तयार केली 1959मध्ये, बरोबर. तर ते जे टेम्पल होतं अबू सिम्बेल टेम्पल, त्याला त्यांनी काय ठरवलं, आता खाली उतरवायचं ठरवलं, खाली उतरवून म्हणजे हायर ग्राउंडवर, उंचावर त्यांना नेऊन ठेवायचं होतं ते टेम्पल. द प्रोजेक्ट कॉस्ट अँड एस्टिमेटेड $80 million, $40 million ऑफ विच केम फ्रॉम 50 डिफरंट कंट्रीज. पहा मग, आणि हे जे त्यांनी प्रोजेक्ट, हे जे हा जो प्रकल्प राबवण्याचं त्यांनी ठरवलं, त्याच्यासाठी त्यांना खर्च लागणार होता $80 million. ओके, असा अंदाज होता, एस्टिमेटेड केलेला होता, अंदाज वर्तवलेला होता त्यांनी. आणि त्याच्यामधले जे $40 million होते ते त्यांना कुठून मिळाले होते, तर 50 वेगवेगळ्या कंट्रीजमधून, 50 वेगवेगळ्या देशांमधून त्यांना ते मिळाले होते. बिकॉज ऑफ द प्रोजेक्ट सक्सेस, आणि हा जो प्रोजेक्ट होता हा काय झाला, मग सक्सेस झाला.
यश मिळालं त्या प्रोजेक्टला, प्रकल्प पूर्ण झाला. युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल ऑन मॉन्युमेंट्स अँड साइट्स इनिशिएटेड म्हणजे बिगॅन स्टार्टेड अ ड्राफ्ट कन्व्हेन्शन टू क्रिएट अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन रिस्पॉन्सिबल फॉर प्रोटेक्टिंग कल्चरल हेरिटेज. म्हणून मग त्यांनी एक संस्था स्थापन करण्याचं ठरवलं, जी काय करणार होती, अशी एक परिषद तयार केली, युनेस्को अँड द इंटरनॅशनल काउन्सिल. युनेस्कोने ही जी काही मॉन्युमेंट्स आहेत, जी स्मारके आहेत आणि अशी जी काही स्थळं आहेत, साईट्स आहेत, त्यांना काय करायचं ठरवलं, आता प्रोटेक्ट करायचं ठरवलं. जो आपला कल्चरल हेरिटेज आहे, सांस्कृतिक असा वारसा आहे, त्यांना प्रोटेक्शन देण्याचं ठरवलं. त्याच्यासाठी त्यांनी एक संस्था तयार केली, क्रिएट अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. ओके. Shortly thereafter, in 1965, a White House conference in the United States called for a World Heritage Trust to protect historic cultural sites, but to also protect the world's significant natural and scenic sites. पहा मग, त्याच्यानंतर 1965 मध्ये व्हाईट हाऊस कॉन्फरन्स इन द युनायटेड स्टेट्स, त्या संघराज्यांची, कॉल्ड फॉर अ वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, त्यांनी एक विश्वस्त अशी संस्था स्थापन केली, वर्ल्ड हेरिटेज ट्रस्ट, टू प्रोटेक्ट, संरक्षित करण्यासाठी, हिस्टॉरिक कल्चरल साईट्स, ऐतिहासिक जी सांस्कृतिक स्थळं होती त्यांना प्रोटेक्शन देण्यासाठी, त्याचबरोबर वर्ल्डमधली, जगामधली जी सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वाची अशी जी नॅचरल अँड सिनिक, सौंदर्यपूर्ण अशी जी काही स्थळं होती, नैसर्गिकरित्या महत्त्वाची असणारी जी स्थळं होती, त्यांनासुद्धा त्यांनी प्रोटेक्ट करायचं ठरवलं, संरक्षित करायचं ठरवलं. फायनली आणि शेवटी इन 1968 मध्ये द इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर डेव्हलप सिमिलर गोल्स अँड प्रेझेंटेड देम ॲज द युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट इन स्टॉकहोम, स्वीडन इन 1972. पहा मग, शेवटी 1968 साली आंतरराष्ट्रीय निसर्गरक्षक संघाने, ज्याला आपण इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर, निसर्गरक्षक असा संघ, त्यांनी एक काही उद्दिष्ट तयार केली आणि 1972 मध्ये स्वीडनमध्ये जे स्टॉकहोम आहे तेथे मानवी पर्यावरण विषयावरील संयुक्त राष्ट्र परिषदेत, ज्याला आपण युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट, तर ती ज्याला असं म्हणतो आपण, त्या परिषदेत ती उद्दिष्टे त्यांनी सादर केली. ओके. त्यानंतर फॉलोइंग द प्रेझेंटेशन ऑफ दीज गोल्स, द कन्व्हेन्शन कन्सर्निंग द प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज वॉज ॲडॉप्टेड बाय द युनेस्को जनरल कॉन्फरन्स ऑन नोव्हेंबर 16, 1972. पहा मग, त्यानंतर या उद्दिष्टांचं जे सादरीकरण आहे, हे सादरीकरण केल्यानंतर युनेस्कोची जी परिषद झाली 16 नोव्हेंबर 1972 मध्ये, तर या दिवशी जागतिक सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा स्वीकार करण्यात आला. प्रोटेक्शन ऑफ वर्ल्ड कल्चरल अँड नॅचरल हेरिटेज म्हणजे हा जो सांस्कृतिक व नैसर्गिक वारसा संरक्षणाचा त्यांनी स्वीकार केला. नेक्स्ट पॉईंट आहे आपला द वर्ल्ड हेरिटेज कमिटी, ज्याला म्हणतो वारसा स्थळासाठी जी जागतिक वारसा समिती आपण म्हणतो, त्यांनी एक समिती स्थापन केली होती. Today, the World Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO's World Heritage Site. Paham. The Heritage Committee is the main group responsible for establishing which sites will be listed as a UNESCO World Heritage Site. आज ज्या युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये अशी कोणती ठिकाणं समाविष्ट करायला हवीत, याचे प्रमुख अधिकार जागतिक वारसा समितीकडे आहेत. ओके. म्हणजे ही समिती ठरवते की जागतिक वारसा स्थळ म्हणून कोणाला घोषित करायचं, कोणत्या स्थळांना घोषित करायचं, अशी ही महत्त्वपूर्ण समिती आपल्याला दिसते. द कमिटी मीट्स वन्स अ इयर, वर्षामधून ते एकदा भेटतात. अँड कन्सिस्ट ऑफ रिप्रेझेंटेटिव्स फ्रॉम 21 स्टेट पार्टीज that are elected for 6-year terms by the World Heritage Center's General Assembly. मग ही जी समिती आहे त्याच्यात कोणाकोणाचा समावेश आहे, कोणकोणत्या व्यक्तींचा, कुठल्या कुठल्या देशांचा याच्यात समावेश आढळून येईल. तर पहा मग, या समितीची बैठक जी आहे
ती वर्षातून एकदा होते आणि त्यामध्ये जी जागतिक वारसा केंद्राचे सर्वसाधारण सभेने ज्या कायदेमंडळाने तयार केलेले ते 6 वर्षाच्या कालावधीसाठी निवडलेले 21 राज्य पक्षांच्या प्रतिनिधींचा समावेश होत असतो. म्हणजे वेगळ्या वेगळ्या राज्याचे 21 प्रतिनिधी रिप्रेझेंटेटिव्ह आपल्याला या समितीमध्ये आढळून येतात. ओके. त्यानंतर the state parties are then responsible for identifying and nominating new sites within their territory म्हणजे प्रदेश to be considered for inclusion on the World Heritage List. मग 21 प्रतिनिधी या समितीमध्ये असतातच. मग आपल्या प्रदेशामधील जी नवी स्थळे असतात, जी जागतिक वारसा स्थळ म्हणून आपण त्याचा समावेश करू शकतो किंवा या यादीत त्या स्थळांचा विचार केला जावा जागतिक वारसा स्थळ म्हणून, तर याच्यासाठी काय केलं जातं, नामांकन दिलं जातं, नामनिर्देशन होतं किंवा नावं दिले जातात. तर ते नावं देण्याची जबाबदारी, नामनिर्देशनाची जबाबदारी या राज्य पक्षांची असते. आलं लक्षात? ओके. रिमेनिंग पार्ट ऑफ दिस लेसन you will get in next video in part 2. So you have to see second part of